नमस्कार, माझे नाव झारा सिफान आहे. आज मी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. हा दिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वांना बालिका दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सावित्रीबाई फुले यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिबा फुले असे होते. त्यांचा जन्म 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव इथे झाला. आपण सर्व एकत्र येऊन सर्व मुलींचे भविष्य उज्ज्वल करूया. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. शिवा January at Naigaon in Satara, Maharashtra. She was the first female teacher. माझं नाव प्रतीक्षा विठ्ठल जाधव. आज मी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झालं. त्यांचे लग्न खूपच लहान वयामध्ये झाले. ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. त्यानंतर त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. नमस्कार माझ्या बालमित्रांनो, माझे नाव श्रावस्ती संपते. 3 जानेवारी म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. त्याबद्दल मी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिवस म्हणून का साजरा केला जातो? त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्या लहानपणीपासूनच कठोर कामामध्ये आणि खेळण्यामध्ये खूप चपळ होत्या. 9व्या वर्षी त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले आणि ते त्यांच्या सासऱ्याला म्हणजेच ज्योतिबा फुले यांच्या वडिलांना पटले नाही, म्हणून त्यांनी त्यांना घरातून हाकलून दिले. ते पुण्याला जाऊन राहिले. त्यांनी पुण्यामध्ये पहिली महिला शाळा सुरू केली. 1848 मध्ये पहिली महिला शाळा सुरू केली. त्या जेव्हा शाळेत जायच्या तेव्हा लोक त्यांना अडवायचे. त्यांच्या अंगावरती चिखल माती दगड फेकायचे, त्यांना शिव्या द्यायचे. पण त्यांनी हमेशा सांगितलं की अशा ज्या गोष्टी असतात त्याच्याकडे जेव्हा आपण दुर्लक्ष करतो तेव्हाच आपण आपल्या काम करू शकतो, आपण काहीतरी बनू शकतो. असं म्हणून या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं. असे म्हणतात की प्रत्येक यशाचे पुरुषाच्या मागे सिंहाचा वाटा असतो. जसं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे मा जिजाऊ यांचा सिंहाचा वाटा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे माता रमाई यांचा सिंहाचा वाटा आहे आणि तसेच ज्योतिबा फुले यांच्या मागेही सावित्रीबाईचा सिंहाचा वाटा आहे. तर हाच विषय होता की त्यांचा बालिका दिवस का बरं साजरा केला जातो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जे फिराया लागलीस गाडीत माझी सावित्रीबाई नसती असती गुरांत शेणकुड झाडीत. माझी सावित्रीबाई नसती असती गुरांत शेणकुड झाडीत. अधिकारान फिरती आज पुरुषावर चढ आवाज. सरकार
सोन्याचा साज टिपटॉप राहते कामाला जाते टिपटॉप राहते कामाला जाते रोजच नवीन साडीत रोजच नवीन साडीत माझी सावित्रीबाई नसती अगदी गुरांचं शेणकूड झाडीत माझी सावित्रीबाई नसती अगदी गुरांचं शेणकूड